बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी पिंपळ, प्रकरण 6. आज सकाळपासूनच सूर्याने आग ओकायला सुरुवात केली होती. आल्या आल्या भडकलेल्या सद्गृहस्थासारखा सात्विक संताप त्याच्या मुखावर होता. पण नंतर मात्र आगीत तेल पडावा आणि भडका उडावा तसा सूर्य भडकलेला होता. नागपूरपेक्षा जबलपूरचा उन्हाळा अधिक. पण थोडी दुपार ढळली की नर्मदेवरून संध्याकाळच्या येणारे गरम गरम वारे हळूहळू थंड होऊ लागायचे. पण इथे तसं नव्हतं. फॅक्टरीतली भट्टी विझू नये तसा उन्हाळा कायम ठाण मांडून असायचा मे महिन्यात. बंगल्यात ठिकठिकाणी वाळ्याच्या ताट्या लागल्या, कूलर लागले. पण बाहेर पडायची वेळ आली की उन्हाळ्यातलं नागपूर नकोसं व्हायचं. पण साहेबांनी शाळातील मुलांना उन्हाळ्यात चित्रकला, शिल्पकला आणि काष्टकला, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती करण्याचं एक शिबिरच आयोजित केलं होतं 2 महिन्यांकरता. महेशला ते सारं पाहावं लागत होतं. सकाळी जाताना बरं वाटायचं, पण दुपारी परतताना केव्हा एकदा घरात जातो असं होऊन जायचं. तो एकदा साहेबांना म्हणाला होता, मी भर उन्हाळ्यात पंखेही नसताना दिवस दिवस मूर्ती करत होतो. वरची गरम पत्र्याची शेड, बाजूच्या तट्ट्यातून येणाऱ्या गरम झळा मला जाणवायच्या नाहीत. पण साहेब, इथं सुखाची सवय झाली इतकी की सारेच ऋतू अंगावर कोसळतात. महेश, सारेच ऋतू अंगावर कोसळणं, तारुण्यात ते सहन होणं हे तुझ्या सुदृढतेचं लक्षण आहे. या शिबिराचं कधीच मनात होतं. मध्ये ती विसरलं गेलं आणि एक दिवस पुन्हा मनात आलं आणि तू दिसलास. साहेब अत्यंत साधे होते, विनम्र आणि प्रेमळ होते. त्यांना कधी रागवता येईल असं सुद्धा वाटत नव्हतं. आज ते त्याची जेवणासाठी वाट पाहत थांबले होते. आल्या आल्या ते त्याला म्हणाले, अरे इतका वेळ तू जर शिबिरासाठी दिलास तर तुझ्या कामात व्यत्यय येईल. तू फक्त एकदा सारं सुरळीत चाललंय एवढं पाहून येत जा. ठरवतो मीही तसंच, कारण मंदिरातल्या 3 मूर्तींची ऑर्डर आहे. श्रीरामनवमीला त्यांची मंदिरात प्रतिष्ठापना करायची आहे. प्रत्येक मूर्ती 3.5 फुटाची आणि सोबत हनुमानाची मूर्ती 2 फुटांची आहे. हे सारं करायला मला वर्ष लागणार आहेच, तरीही त्या सोन्याला हाताशी घेतलंय. साहेब मनातून प्रसन्न होते. गेल्या 6 वर्षात एक उत्कृष्ट शिल्पकार म्हणून महेशची ख्याती झाली होती. मोठमोठ्या मूर्ती घडवणारा विदर्भात त्याच्या इतका कोणीही नव्हता. साहेबांचा तो संपूर्ण आधार होता, तर साहेब त्याचा संपूर्ण आधार होता. यात मध्ये होती अनुपमा, साहेबांची सुकन्या. आज तिच्या मैत्रिणी येणार होत्या. त्यातल्या एकीला महेशची टीव्हीसाठी मुलाखतही घ्यायची होती. साहेब हे सांगायलाच कधीचे त्याची वाट पाहत होते. महेश, अनुपमाच्या मैत्रिणीही आज जेवायला येणार आहेत. त्यातली एक मैत्रीण तुझी मुलाखत घेणार आहे. साहेब, मी जेवून बाहेर जातोय, मला मुलाखत वगैरे नको. हे बघ, असं घाबरून चालणार नाही. टीव्ही हे समाजासमोर जाण्याचं माध्यम आहे. तुझी कला, तुझा अभ्यास, तुझी तपस्या, तुझं चिंतन हे सारं समाजासमोर गेलं पाहिजे. महेश गोंधळला होता. त्याची अडचण साहेबांच्या लक्षात आली. आज तुझं शिक्षण नसणं हा सुद्धा गौरवाचा विषय ठरू शकेल. शिक्षणाने माणूस प्रगल्भ होतो, पण अनुभवाच्या शाळेत शिकलेले उपजतच प्रतिभासंपन्न असणारे समाजाला आदर्श ठरू शकतात. कळलं? महेश डायनिंग रूममध्ये पोचला तेव्हा आत्याबाई जातीने लक्ष देऊन नेहमीप्रमाणे टेबल सजवत होत्या. त्या म्हणाल्या, महेश, अनुपमाच्या मैत्रिणी आल्या आहेत. तुला संकोच होणार असेल तर तू जेवून घे. आत्याबाई,
आज असं चालणार नाही असं अनुपमा म्हणाली. खरं तर साहेब अनुपमाशी फारसं बोलत नाहीत. ते बोलतात महेशशी, हे आत्याबाईंना माहीत होतं. पण आज तिचं एवढं साहेब का ऐकताहेत हे त्यांना कळत नव्हतं. महेशप्रमाणे आत्याबाई पण ह्या घरच्या झालेल्या. कधीतरी रेल्वेच्या गाडीत भेटलेल्या एकाकी साहेबांनी त्यांना आणलं होतं. साहेबांनी अशी किती माणसं जोडली होती, त्यांना फुलवलं होतं, सन्मानित केलं होतं. त्यांच्याबद्दल महेशला खूपदा जाणून घ्यावंसं वाटायचं, पण शब्दानेही ते बोलत नव्हते. कुणालाच काही विचारायची हिंमत नव्हती. अनुपमाच्या मैत्रिणी जेवायला आल्या. आल्यावर तिने प्रथम सर्वांची ओळख करून दिली. आणि ही माझ्या मैत्रिणीची बहीण मिसेस मधुकामिनी गुप्ते. महेशला खास भेटायला, चर्चा करायला आणि टीव्हीसाठी मुलाखत घ्यायला आली आहे ती. महेश हसला. साहेबांनी खाल मान घालून जेवायला सुरुवात केली. मैत्रिणींनी सुरुवात केली. पण मधुकामिनी सावकाश जेवणाऱ्या साहेबांकडे पाहत होती. महेशला तिचे डोळे म्हणजे पारदर्शी चकाकते लोलक वाटत होते. आकाशी रंगाच्या साडी तिचा गौरवर्ण खुल्ला होता. गळ्यातली निळी चमकती मणिमाला, कानातले निळे झुमके आणि हातातल्या निळ्या खड्यांच्या बांगड्या आणि निळ्या खड्यांची अंगठी. निळवंती असावी तशी. अनुपमा महेशकडे अधूनमधून पाहत होती. महेश काय जेवला हे त्याचं त्यालाच कळलं नाही. त्याला काही सुचतच नव्हतं. हे आपल्याला प्रश्न विचारेल तेव्हा काय उत्तर द्यावं या विचाराने तो अस्वस्थ झाला होता. साहेब जेवण संपून उठताना म्हणाले, मधुकामिनी चित्रशाळेत ये, महेश येईल तिथे. मधुकामिनी आपल्या लहान बहिणीबरोबर साहेबांच्या रंगरेखा दालनात आली. चित्रांचा तो भव्य पसारा पाहून ती म्हणाली, आपण खूप मोठे चित्रकार आहात. मला आपल्याला भेटायची कधीची उत्सुकता होती, पण हिंमत होत नव्हती. का? खूप मोठ्या व्यक्तींना भेटायला जायचं म्हणजे आदरयुक्त भीती असते ना. काय करता तुम्ही? इथेच असता? नाही, लग्न होऊन 4 वर्ष झालीत. अहमदाबाद टीव्ही सेंटरला होते. आता सध्या नागपूरला आहे. ही मुलाखत मी घेणार नाही. माझी बहीण मधुवंती घेईल. मी शूटिंग करेन. ही मुलाखत मुंबईहून प्रक्षेपित होईल. माहेर कुठलं तुमचं? जबलपूरचं. ही मधुवंती इथल्या लेडीज हॉस्टेलमध्ये राहत होती. मी आले म्हणून माझ्याकडे आली. आणि मिस्टर तुमचे? ते बँकेत आहेत. मला चित्र काढायची, लँडस्केपची अत्यंत आवड. करत राहिले, पण गुरु भेटला नव्हता. तो या क्षणी भेटलाय. महेश येऊन बसला होता. अनुपमाही काही वेळाकरता आली होती. तंग जीन्स, टी शर्ट, शर्टची वरची बटणं उघडी, गळ्यात चेन, त्यातला चमचमता पाचू, हाताला घड्याळ आणि बॉय केलेले केस. मधुकामिनी समोर अनुपमा वेगळीच वाटत होती. मधुकामिनीचं बोलणं अत्यंत शांत, कोमल आणि हळुवार होतं, जणू नाजूक हाताने छेडलेली सतारच. महेशला तिच्या न पाहिल्या पतीचा हेवा वाटला. चल मधुवंती. अनुपमा आपल्या मैत्रिणीला घेऊन गेली. बोलताना मधुकामिनी हसत होती. एका गालाला खळी पडत होती. टीव्हीवर अशाच सुंदर स्त्रिया येतात. महेशच्या मनात आलं. मघाशी साहेबांच्या मागोमाग येत तो म्हणाला होता, साहेब प्लीज माझ्याशी बोलायला लावू नका. वेडा आहेस तू महेश. स्वतःला प्रथम ओळखायला शिक. तुझ्यात एवढा महान शिल्पकार आहे. तुझ्या बोटात जादू आहे. तुझं मन त्या प्रतिमांशी सुसंवाद करीत असतं. त्या प्रतिमांना तू हवं ते देतोस. त्यांचे भाव जाणतोस, भावना जाणतोस. मग इथेच मागे का पळतोस? साहेबांना एकामागून एक वाक्य भराभर बोलायची सवय होती. सुताचा गुंडा भराभर उकलावा तसे ते बोलायचे. इतकं मुद्देसूद की पुढे उत्तरच देता येऊ नये.
मधुकामिनी खूप वेळ बसली. साहेबांसोबत रंगरेखेच्या साऱ्या दालनातून फिरले. महेशच्या तयार केलेल्या अनेक प्रतिमा तिने समजावून घेतल्या आणि 2 दिवसांनी शूटिंगला येईन, तोवर उद्या तुमची मुलाखत घ्यायला मधुवंती येईल असं सांगून ती गेली. महेश आपल्या बेडरूममध्ये गेला. त्याला काहीच करावंसं वाटत नव्हतं. त्याने टेबलावर पाहिलं. सखारामने दुपारच्या डाकेनं आलेलं पत्र ठेवलं होतं. पत्र निर्मलाचं होतं. निर्मलाच्या पत्रांची एक फाईलच झाली होती या 5-6 वर्षात. दिवस गतीने धावले होते. केवळ एकदाच तो जबलपूरला गेला होता, न कळवता. निर्मलाला चकित करावं म्हणून तर ती कॉलेजच्या ट्रिप बरोबर गेली होती. राजाही गेला होता आणि मग त्याचं डोकं पार खराब झालं होतं. नाही ते विचार त्याच्या मनात आले होते. त्यातून सावरायला त्याला कितीतरी वेळ लागला होता. निर्मलाची न चुकता पत्र येत होती. तोही उत्तर देत होता. पण मनात कायम एक अढी निर्माण झाली होती. राजा 2-3दा त्याला भेटायला आला होता. महेशची वाढती प्रगती पाहून तो म्हणाला होता, महेश, साहेबांनी तुला राजमार्गावरून नेऊन यशोद मंदिरात बसवलं. तुझी कला केवढी श्रेष्ठ होती हे त्या रत्नपारख्याने ओळखलं. निस्वार्थ भावनेने त्याने तुला मदत केली. खरंच धन्य आहेत साहेब. आणखी एका भेटीत राजा म्हणाला होता, महेश, आजकाल मला वाटतंय अनुपमाशी तुझी सोयरीक जमवावी हा तर त्यांचा विचार नाही ना? महेश त्यावर त्यावेळी खूप हसला होता. अरे, ती भेटायचं सोड, दिसतही नाही. खरंच माझी आणि तिची भेट व्हावी याचा जराही साहेब प्रयत्न करीत नाही. दिवसा आणि रात्री जेवणाच्या वेळीही ती क्वचितच असते. साहेबांना तिचं राहणं वागणं काहीही आवडत नाही. राजा गेल्यावर मात्र महेशच्या मनात आलं, राजाने डाव साधला आहे. मनात बीज पेरून गेलाय. नाहीतरी आता निर्मला त्याचीच होणार. किती वर्ष ती वाट पाहणार. आणि या 5-6 वर्षात ती बदललीही असेल. राजाच्या बोलण्यातून ती MSc झाल्याचं कळलं होतं. तो स्वतः BSc नंतर नोकरीला लागला होता. पत्र येता येता ओघ कमी झाला. पत्रांच्या पानांची संख्या कमी झाली. पण निर्मला मनात कायम वस्तीला आली. ती तिचं स्थान सोडणार नव्हती. तिला जाऊन भेटावं असं मनात कितीदा आलं. पण दरवेळी घटनाच अशा घडलेल्या की ठरवूनही निघता येऊ नये. नागपूरला आल्यावर मार्बल आणण्यापासून त्या मंदिरात प्रतिष्ठित होईपर्यंत अनेक अडचणी यायच्या. कधी मार्बल ठिसूळ तर कधी एकदम कडक असायचा. मूर्ती करताना कधी छिन्नी हातोडा पायावर पडायचा आणि काम ठप्प व्हायचं. आज मधुकामिनीला पाहताना निर्मला अनिवार्य आठवली होती. आता निर्मलाशिवाय राहणं अगदीच अशक्य आहे याची जाणीव प्रकर्षानं झाली. देहात सळसळता तारुण्य प्रवाह धावत होता. हृदय धडधडत होतं. विलक्षण आवेगाने शरीरात दाह निर्माण झाला होता. मधुकामिनीची भेट होताच आजवर न जाणवलेली एक संवेदना मनात जागृत झाली होती. निर्मला आता हवीच ही भावना तीव्र होत जाताना तो पलंगावरून उठला. दुपारचे 3 वाजले होते. साहेबांची आरामाची वेळ. महेशनीच सक्तीने त्यांना दिलेली. आता साहेबांना भेटावं म्हणून तो साहेबांच्या रंगरेखाच्या दालनात आला. माणसं आपापल्या कामात मग्न होती. साहेबांच्या दालनात तो आला आणि चकितच झाला. साहेबांनी कॅनव्हासवर नुसत्या रेषांनी मधुकामिनीचं चित्र काढून ठेवलं होतं. ते चित्र पाहता पाहता त्याच्या काय मनात आलं कुणास ठाऊक. पण त्याने हाती रंगाचा ब्रश घेतला आणि चित्र रंगवायला सुरुवात केली. किती वेळ गेला कुणास ठाऊक. अंधार सावल्या आत आल्या आणि त्याने लाईट लावला. शेजारच्या खुर्चीवर अनुपमा बसलेली त्याला दिसली. तो विलक्षण थरारला. मधुकामिनी, मिसेस मधुकामिनी गुप्ते, छान जमलीय. तू इथे? आश्चर्य वाटलं ना. मी चित्र पाहायला आले नाही. महेश, दुपारपासून डॅडीना बरं वाटत नाही ते सांगायला मी आले होते. सांगायचं नाहीच अगोदर? वाट का पाहत बसलीस? पाहत होते स्त्रीचा एक एक अवयव रंगवताना स्त्रीला तो कसा कवेत घेतो ते.
ती कोणाची जिवलग पत्नी का असेना, तिच्या जीवनात रंग न का भरता येणार, पण चित्रात तर हवे तसे रंग भरता येतात. खरं ना? महेश खजील झाला. अचानक आपल्या हातून असं काही घडेल असं त्याला वाटलं नव्हतं. ती काही बोलणार एवढ्यात सकाराम धावत आला. महेश बाबू, साहेबांना जरा जास्तच झालंय. महेश तिरासारखा साहेबांच्या खोलीकडे धावला. साहेबांना दरदरून घाम फुटला होता. घसा कोरडा पडला होता. हृदयात डावीकडे वेदना सुरू झाल्या होत्या. अनुपमाने डॉक्टरांना फोन केला. साहेबांची छाती महेश चोळून देत होता. काही मिनिटातच डॉक्टर आले. त्यांनी इंजेक्शन दिलं. हार्ट अटॅक म्हणून सांगितलं. तेव्हा महेशच्या जीवाचा थरकाप झाला. अगोदरच अनुपमाने सांगितलं असतं तर. हा दुसरा हार्ट अटॅक आहे. यापूर्वी त्यांना 6 वर्षांपूर्वी हार्ट अटॅक आला होता. आता दुसरा. त्यांना जपा, एवढंच. डॉक्टर गेले. अनुपमा उन्मळून पडली होती. तिचं शरीर हुंदक्यांनी गदगदत होतं. त्याला एकदम तिची कीव आली. साहेबांशिवाय तिला कोणी नाही याची त्याला प्रकर्षाने जाणीव झाली. तो तिच्याजवळ गेला आणि अत्यंत स्नेहाने म्हणाला, अनुपमा, रडू नकोस. सारं ठीक होईल. मी इथे आहे. तू आराम कर. साहेब जागे झाले की मी तुला हाक मारतो. आणि तू एकटी नाहीस. मी आहे ना, मी आहे ना. त्यालाच एकदम गही भरून आलं. अनुपमा एकदम त्याला बिलगली. तो तिला समजावत म्हणाला, अनुपमा, साहेब आपल्याला हवे आहेत. आपण त्यांना मुळीच दुःख होऊ द्यायचं नाही. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागायचं, कळलं? ऐटीत असणारी अनुपमा केविलवाणी झालेली पाहून तोही भारावला होता. तिच्या केसांवरून हात फिरवत तो समजावत राहिला. अनुपमा डोळे पुसत स्वतःच्या बेडरूमकडे गेली. रात्र बरीच झाली होती. एकही सेकंद झोप येऊ नये म्हणून महेश पुस्तक वाचत बसला होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.